सकाळी 8:45 वाजेच्या सुमारास माननीय पोलीस अधीक्षक जळगाव श्रीकांत दुरे सरांचा मला फोन आला की असं मोर्शी पोलीस स्टेशन अमरावती ग्रामीण इथून अशी माहिती मिळाली की 2 संशयित इसम त्यांच्याकडे व्हाईट आयशर आहे, त्यांचा एक फोटो त्यांनी मला पाठवला आणि हे रावेर स्टेशन आजूबाजूच्या परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळालेली आहे आणि त्यावरून तुम्ही तुमची टीम पाठवून त्याचा शोध घ्या आणि त्याला ताब्यात घ्या. त्यानंतर आम्ही संबंधित आमच्या ज्या टीम होत्या त्यांना आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या मी स्वतः, माझ्यासोबत एक टीम, दुसरे आमचे PSI आणि बाकी मोटरसायकलवर अशा टीम वेगवेगळ्या दिशेने पाठवतात. सदर आरोपी हा निंबोरा सिद्धविटव्याच्या रस्त्याने तिकडं नांदुर्डी फाट्याकडे, नांदुर्डी गावाकडे चालला आहे. तर आम्ही त्याचा पिछा केल्यानंतर नांदुर्डी गावाच्या पुढे पेट्रोल पंपवर हा व्हाईट आयशर आम्हाला दिसल्यानंतर जो फोटो आम्हाला पाठवला त्या फोटोशी मिळता जुळता व्यक्ती दिसला. नंतर त्याला आम्ही ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक विचारपूस केल्यानंतर त्याने असं सांगितलं की मोर्शीला आम्ही शेतात हरदेवसिंग देवाल हा चंद्रपूरचा राहणारा राजुराचा याची आणि त्या संबंधित उमेश मिश्रा नावाचा व्यक्ती होता. तोही ट्रक चालक होता. त्याचे पैशांवरून वाद होते आणि त्या दिवशी तो भेटला त्याला नागपूर साईडला कुठं आणि त्या ठिकाणी पैशांच्या वादावरून त्यांची वादावादी झाली, बाचाबाची झाली. त्याच्यात त्याने गळा दाबून त्याचा दोघांनी मिळून त्याचा खून केला आणि त्याची बॉडी आहे त्याच्या गाडीसह आणि संबंधित आता जी मनप्रीत सिंग जो संशयित आपल्याला मिळून आला त्याची गाडी सोबत येऊन मोर्शीला त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी गाडी त्याच्या ट्रकच्या कॅबिनमध्ये बसून त्या संबंधित इस्माला जाळून टाकले मृतदेह पुरावा नष्ट करण्याकामी. आणि नंतर हे तिथून पसार झाल्यानंतर एक आरोपी मनप्रीत सिंगकडे आला आणि दुसरा आरोपी हा नंतर मनप्रीत सिंगने सांगितल्यावरून तो अहमदाबादला गेलेला असं कळालं. त्या संशयिताच्यावर मनप्रीत सिंग काश्मीर सिंग रंधावा वय आणि त्याला प्राथमिक विचारपूस करून त्याने पैशाच्या वादावरून असं सांगितलं होतं. त्यानंतर अमरावती ग्रामीण LCBची टीम आली. त्या LCBच्या टीमच्या ताब्यात आम्ही संबंधित संशयिताला दिले. पुढील तपास करीत आहे.